वाऱ्याच्या गंधासोबत आशा एक छोटी मुलगी होती जी एका शांतशा गावी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या घराभोवती हिरव्या शेतात गवत, पीक आणि आवळ्याच्या झाडांचा गंध दरवळत असे. आशा एक उत्साही आणि प्रेमळ मुलगी होती. तिला गडबड व शहरी जीवनाची एक वात्रटता होती, पण गावी राहून तिला त्याच्या आवश्यकता भासली नाही. तिच्या कुटुंबात वडील शंकरराव आणि आई सुमित्राबाई होते. शंकरराव शेतकऱ्यांचे काम करत होते आणि सुमित्राबाई घरकाम करत. परंतु शंकरराव आणि सुमित्राबाई यांच्या आयुष्यात एक संकट आलं. शंकररावांच्या पिकांनी चांगली वाढ केली होती, पण एक मोठा वादळ अचानक आल्याने सगळं नष्ट झालं. शंकरराव अतिशय दुःखी झाले. ते आपल्या कष्टाच्या पिकांना वाया जाताना पाहून चकित होते. आशा त्यांना समजावत होती, पप्पा चिंता करू नका, वाऱ्याशी आपली लढाई नाही होऊ शकत, ते आपल्याला शिक्षा देतात. शंकरराव आणि सुमित्राबाई यांना त्या वाऱ्याच्या गंधाशी जुळवून घेण्यात एका मोठ्या संघर्षाची शांती मिळालेली होती आणि शंकरराव त्याच्या कष्टाची प्रेरणा घेऊन परत शेतावर काम करू लागले. एक दिवस आशा शाळेत शिकायला गेली होती, पण रस्त्यात ती अचानक एका नवीन मुलाशी भेटली. तो मुलगा दीनानाथ होता, जो त्यांच्या गावी नव्याने आला होता. त्यांच्या आईवडिलांचे निधन झालं होतं आणि तो पूर्णपणे एकटा होता. आशा त्याला दिलासा देऊन त्याच्याशी गप्पा मारू लागली. दीनानाथने तिच्या गावी राहण्याचं ठरवलं आणि आशा त्यांच्या शंकररावांच्या काळात त्याला मदत करत राहिली. मुलीला समजलं की दुःखाच्या काळात एकमेकांना मदत करणं किती महत्त्वाचं असतं. त्यांनी एकमेकांशी नातं जोडलं, जे शेवटी त्यांच्या आयुष्याला वेगळाच दिशा देणार ठरलं. काही महिने गेले आणि गावी याच वादळाची पुन्हा आक्रमण झालं. पण यावेळी आशा आणि दीनानाथ एकत्र काम करत होते. शंकरराव आणि सुमित्राबाई आणि बाकी गावकरी एकत्र आले होते आणि एक नवा लढा उभा केला. कसदार मेहनत आणि एकतेच्या बळावर गडबडीनंतर त्यांचे शेत पुन्हा उभे राहिले. पण यावेळी फक्त शेतच नाही, तर गावी एक नवा उत्साह, एक नवा जिद्द निर्माण झाली होती. शंकरराव आपल्या गडी गावकऱ्यांना सांगत असताना म्हणाले, वाराशी लढण्याचा प्रयत्न करणं हे जास्त शहाणपणाचं नाही, पण वाऱ्याचा गंध आपल्या जीवनात कसा सामावून घ्या हे शिकून घ्या. आशा, दीनानाथ आणि शंकरराव आणि सुमित्राबाई यांच्या कुटुंबाने एक गोड आणि स्थिर जीवन निर्माण केलं आणि तेच एकमेकांवर आधार बनून उभे राहिले. दीनानाथ आणि आशा विवाहबद्ध झाले. सुमित्राबाई यांच्या चेहऱ्यावर समाधानी हसू होतं. दुःखाच्या वेळी एकमेकांना आधार देणं हेच खऱ्या प्रेमाचं प्रतीक होतं. वाऱ्याच्या गंधासोबत त्यांचा जीवनाचा प्रवास सुरू झाला. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.